तपस्या ना स्वर्गाची मोक्षाची, ही तपस्या ना लोभाची लाभाची, ही तपस्या नाही पुढल्या जन्माची, ही तपस्या नाही कुठल्या स्वार्थाची, ही तपस्या तरीही केवळ भाग्याची, ही तपस्या तशी श्रमांची कष्टांची, ही तपस्या एकल कोंड्या वाटेची, ही तपस्या नवस्वप्नाच्या रचनेची, ही तपस्या सुप्त मनाच्या हाकेची, ही तपस्या तुमची माझी सर्वांची, ही तपस्या माणुसकीच्या धर्माची, ही तपस्या माणुसकीच्या धर्माची. वैद्यकशास्त्र मानवी जीवनाला मिळालेलं वरदान. म्हणूनच आपल्याकडे वैद्यक देवता धन्वंतरीला भगवान म्हणलं गेलंय. धन्वंतरी अश्विनी कुमारांपासून शल्यशास्त्री सुश्रुतापर्यंत भारतीय वैद्यकशास्त्राची परंपरा मोठी आहे. आज संपूर्ण जगात रुग्णसेवा हे महत्त्वाचं क्षेत्र ठरतंय. पहिल्या रुग्णालयाच्या स्थापनेनंतर गेल्या अनेक वर्षात वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल घडत आहेत. यातील गुणात्मक बदल उपयुक्त आहेत, परंतु सामाजिक जाणीवेत झालेले बदल, आर्थिकदृष्ट्या विपरीत मानसिकता यातील बदल हानिकारक आहेत. स्वार्थ आणि ओरबाडणुकीच्या प्रवृत्तीमुळे या व्यवसायाचा उदात्त हेतू हळूहळू लोप पावताना दिसतोय आणि त्यामुळे अनिष्ट स्पर्धेला आणि बाजारात धुमाकूळ घालणाऱ्या बाजारवादाला वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळालाय. आता रुग्णांना डॉक्टरांची गरज नसून डॉक्टरांना रुग्णांची गरज आहे असं वाटायला लागलंय. अनिष्ट स्पर्धा, अनैतिक जाहिरातबाजी, नफ्या तोट्याचा निरंतर विचार, अधिकाधिक लाभासाठी युक्त्या प्रयुक्त्या अशा गोष्टींचा शिरकाव वैद्यकीय क्षेत्रात झालेला दिसतोय. यामुळेच खऱ्या गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा घटकांपर्यंत दर्जेदार वैद्यकीय सेवा पोहोचणं अवघड होत आहे. असे सर्व बदल घडत असतानाही रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे ही प्रतिज्ञा न विसरणारे काही जण आहेतच. हीच अंधाऱ्या ढगाला रुपेरी किनार म्हणता येईल. अशाच एका वेगळ्या कार्यपद्धतीनं आणि रुग्णसेवेतील प्रथम श्रेणीच्या गुणवत्तेनं केवळ लातूर शहरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित असणारं लातूरचं विवेकानंद रुग्णालय. लातूर येथील विवेकानंद रुग्णालय हा वैद्यकीय क्षेत्रातला एक वेगळा प्रयोग आहे. परंतु एक संस्था निर्मितीच्या दृष्टीने आणि व्यक्तिगत व्यवसाय म्हणून त्याकडे न पाहता एक सामाजिक जाणीव दायित्व असणारं कार्य हे उभं करायचं या दृष्टीने या कामाची सुरुवात झाली. पहिल्यापासून भूमिका अशी ठेवलेली होती की उत्तमात उत्तम वैद्यकीय सुविधा द्याव्यात, आधुनिक सुविधा सर्व उपलब्ध करून द्याव्यात आणि हे सगळं करत असताना रुग्णांना आर्थिक भार हा सुसह्य येईल अशा पद्धतीचाच असावा. यात प्रामुख्याने डॉक्टरांनी सहकार्याने काम करावं, प्रत्येक गोष्टीचा आर्थिक मोबदला मिळालाच पाहिजे असा आग्रह धरू नये, आपल्या आपल्या उत्पन्नावरती बंधन घालावं आणि गांधीजींनी मांडलेली विश्वस्त संकल्पना ही खऱ्या अर्थाने व्यवहारामध्ये यावी ही रचना करण्यात आली. वरकरणी काहीसं अव्यवहार्य वाटणारं समाजाभिमुख आर्थिक ध्येय धोरणं आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैली अंगीकारून 1966 साली या रुग्णालयाची स्थापना झाली. पुण्याहून वेगवेगळ्या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊन आलेल्या डॉक्टर कुकडे पतिपत्नी, डॉक्टर भराडिया आणि डॉक्टर अलुरकर या रुग्णसेवेचा वसा घेतलेल्या डॉक्टरांनी विवेकानंद जयंतीच्या मुहूर्तावर या कामाला सुरुवात केली.
प्रारंभी अगदी छोटेखानी व खाजगी स्वरूपाचं हे रुग्णालय त्याच्या अंगभूत गुणांमुळे उत्तरोत्तर सर्व अंगांनी मोठं होत गेलं आणि आज 25 पूर्णवेळ तज्ज्ञ डॉक्टरांच्या सामूहिक प्रयत्नांना चाललेल्या सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या भव्य स्वरूपामध्ये कार्यक्षमपणे उभं आहे. काही अपवाद वगळता वैद्यक शास्त्रातील सर्व शाखांच्या तज्ज्ञ डॉक्टरांची सर्व आधुनिक निदान व उपचार साधनांनिशी 24 तास तत्पर सेवा आणि तीही तुलनेनं कितीतरी कमी खर्चात या रुग्णालयात उपलब्ध आहे. आणि हीच या संस्थेची प्रमुखपणे असलेली उपलब्धी आहे. आज या रुग्णालयात अगदी प्राथमिक निदान परीक्षांपासून डिजिटल एक्स-रे, अल्ट्रासाऊंड, मेमोग्राफी, 6 स्लाइड्स सिटी स्कॅनपर्यंत निदान साधनं आणि वैद्यकशास्त्रातील सर्व प्राथमिक शाखांमधील उपचार, परिपूर्ण ICU, डायलिसिस, न्यूरोसर्जरी, इंडोस्कोपिक सर्जरी आणि हार्ट सर्जरी अशी उपचारांची विविध तंत्र उपलब्ध आहेत. याचबरोबर सुसज्ज रुग्णवाहिका सेवा, 24 तास औषधी भांडार सेवा अशा अनेक सहाय्यक सेवाही रुग्णालयात सहजपणे उपलब्ध आहेत. त्याखेरीज सामान्यपणे कुठलाही रुग्ण त्याच्यापाशी द्रव्य नाही म्हणून इथे परत जाऊ नये. विशेषतः ज्याला लाईफ थ्रेटनिंग कंडिशन्स म्हणतात, इमर्जन्सीमध्ये अपघाताने विषबाधा होऊन आलेले रुग्ण हे एकही पैसा या ठिकाणी न भरता त्यांच्या उपचाराची सुरुवातच होते, एवढीच नव्हे तर पूर्तता होते आणि अर्थ करण्यासाठी कुठल्याही रुग्णाची जीवनाची असणारी लढाई ही या ठिकाणी लढण्याला नकार दिला जात नाही. या व्यतिरिक्त विवेकानंद रुग्णालयात पायसदान या नावानं वंध्यत्व उपचार केंद्र गेल्या 3 वर्षांपासून कार्यरत आहे. मातृत्व व पितृत्व या अत्यंत जिव्हाळ्याच्या इच्छापूर्तीसाठी अत्यंत वाजवी दरात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अत्यल्प दरात होणारी सर्वंकष आरोग्य तपासणी योजना, प्रति गुरुवारी निःशुल्क तपासणी, अत्यल्प दरात केली जाणारी मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नियमितपणे घेतले जाणारे मधुमेह निदान उपचार आणि जागृती शिबिरं ही या रुग्णालयाची वैशिष्ट्ये आहेत. वैद्यकशास्त्राचा विस्तार झपाट्यानं होत असताना या बदलांची योग्य ती दखल घेत अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी केवळ व्यक्तिगत आर्थिक लाभाचा विचार न करता कर्तव्य भावनेनं परस्पर सहकार्यानं दिलेली रुग्णसेवा हीच इथली वैशिष्ट्यपूर्ण कार्यप्रणाली आहे. अशा प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रणालीच्या यशस्वीतेचा खरा कस लागतो, खरी परीक्षा होते ती आपातप्रसंगी. भूकंप. लातूर परिसरावर ही भयाण आपत्ती ओढवली. या आपत्तीत रुग्णालयाची परीक्षाच झाली. पण या परीक्षेत विवेकानंद रुग्णालय उत्तम गुणवत्तेनं उत्तीर्णही झालं. सुमारे 3 महिने भूकंपग्रस्तांना वैद्यकीय मदतीचा हात देऊन रुग्णालयाचं नियमित कामही चालू होतं. जवळजवळ 2 वर्ष 10 ठिकाणी बाह्य रुग्ण विभाग आणि 3 ठिकाणी 10 वर्ष चालवलेली छोटी रुग्णालयं, हे सर्व काम विनामूल्य होतं. या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर ॲक्सिडेंट ट्रॉमा केअर हॉस्पिटल सारख्या कायमस्वरूपी मोठ्या भूकंप मदत प्रकल्पाची उभारणी झाली. या धनकोशाच्या काही भागातून निवासी शाळा उभी करण्यात आली. याशिवाय अनेक आपात प्रसंगी आपातग्रस्तांच्या वैद्यकीय सेवेसाठी सर्व साधनांनी सुसज्ज असं वैद्यकीय पथक पाठवणं रुग्णालयानं साध्य केलंय. विवेकानंद रुग्णालयाची समाजाभिमुख कार्यपद्धती आणि रुग्णसेवेतील प्रथम श्रेणीची गुणवत्ता या गोष्टी विचारात घेऊन विविध योजनेअंतर्गत प्रामुख्यानं शासकीय, निमशासकीय आणि अन्य संस्थांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या आणि कुटुंब सदस्यांच्या तपासणी उपचारासाठी विवेकानंद रुग्णालयाची निवड केली आहे. आज विवेकानंद रुग्णालय हा लातूर शहराचा श्वास आहे, हे जनतेच्या रुग्णालयावरच्या विश्वासानं सिद्ध होतं. विवेकानंद रुग्णालयाचा आदर्श पुढे नेलाय पनवेलच्या डॉक्टर प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयानं. हे रुग्णालय जनकल्याण समितीमार्फत चालवलं जातं. रास्व संघ जनकल्याण समिती
ही सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860 आणि बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950 अन्वये पंजीकृत करण्यात आली आहे आणि ती गेली 25 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात नैसर्गिक व सामाजिक आपत्तीमध्ये आपदग्रस्तांना सर्वांगीण सहाय्य करते आहे. समाजाचं स्वास्थ्य कायम राहावं हे सर्वांनाच वाटतं. सध्याच्या आर्थिक ताणतणावामुळे समाजाचं मानसिक, भावनिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडत चाललंय. अशातच ग्रामीण, गरीब, वनवासी तसंच शहरी भागातील व्याधिग्रस्त रुग्णांवर आर्थिक दुर्बलतेमुळे योग्य उपचारांपासून वंचित राहण्याची पाळी येते. यासाठी योग्य आणि चांगली रुग्णसेवा ना नफा ना तोटा या तत्वावर गरजू रुग्णांना सुलभतेनं मिळायला हवी या विचारानं हे काम चालवलं जातंय. सध्या या रुग्णालयात अद्ययावत असं ऑपरेशन थिएटर आहे. बाह्य आणि आंतर रुग्णांसाठी पॅथॉलॉजी, सोनोग्राफी, एक्स-रे, नेत्र शस्त्रक्रिया, कान, नाक, घसा यांच्या उपचारांची सोय आहे. रुग्ण तपासणी आणि उपचार तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत माफक दरात केल्या जातात. 2001 पासून रुग्णालयात डायलिसिस सेंटरही सुरू करण्यात आलंय. 2004 पासून हरगोविंद फाउंडेशन मुंबई यांच्या सहकार्यानं रुग्णालयात मोतीबिंदू शिबिर सुरू झालं. यासाठी ग्रामीण आणि आदिवासी भागातून गरजू रुग्णांना पनवेलला आणून शस्त्रक्रिया करून पुन्हा त्यांच्या गावी पोचवलं जातं. अशा प्रकारे शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची संख्या आहे तब्बल 134 आणि या सर्वांना विनामूल्य चष्मेही वितरित करण्यात आले. ही वैद्यवर्यांची मांदियाळी इथेच थांबत नाही. औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानतर्फे चालवली जाणारी डॉक्टर हेडगेवार रुग्णालय औरंगाबाद आणि श्री गुरुजी रुग्णालय नाशिक ही रुग्णालय देखील याच विचारधारा अवलंबणारी आहेत. औरंगाबादच्या डॉक्टर हेडगेवार रुग्णालयानं तर उपचारांसोबतच सामाजिक क्षेत्रातही भरीव कामगिरी केली आहे. यात आदिवासी महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या गावाचं आरोग्य नेतृत्व देणं ही अभिनव संकल्पना अंमलात आणली गेली. त्यामुळे आज 15 गावातील 21 महिलांनी सातत्यानं काम करून आपापल्या गावात आरोग्यविषयक बदल घडवलेत. याचबरोबर आजची किशोरी ही उद्याची माता आहे हे लक्षात घेऊन किशोरी सशक्तीकरण तसंच नर्सेस ट्रेनिंग कोर्स, हाय रिस्क बेबी क्लिनिक अँड चाइल्ड केअर सेंटर ही या रुग्णालयाची वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे आपल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काही मूल्य असतात ती जो आयुष्यभर जपत असतो. मग तो प्रामाणिकपणा असेल, मनमिळाऊपणा असेल किंवा भरपूर काम करण्याची वृत्ती असेल. अशा इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूजना, व्यक्तिगत मूल्यांना आम्ही संस्थात्मक रूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे येणारा कर्मचारीसुद्धा या रुग्णालयातला हा पगार कमी मिळवतो पण अत्यंत प्रामाणिक आहे. तुम्हाला इथे पेशंट डिस्चार्ज झाल्यानंतर अजिबात आजूबाजूला टीप मागणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कोंडाळा सापडणार नाही. किंबहुना एकही कर्मचारी इथे टीप घेत नाही. अत्यंत नम्रपणाने हात जोडून टीप नाकारतो. याखेरीज अन्य रुग्णालयांमध्ये न आढळणारी एक विशेष गोष्ट इथे आढळते ती म्हणजे सेवाव्रती. हे सेवाव्रती म्हणजे काही सेवाभावी ज्येष्ठ नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनतेसाठी चालवलेलं मदतकार्य आहे. हे सेवाव्रती इथे येणाऱ्या रुग्णांना हॉस्पिटलचा फॉर्म भरण्यापासून ते डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटपर्यंत सर्व माहिती पुरवतात. याचबरोबर या रुग्णांची दैनंदिन देखभाल, त्यांना धीर देणं यासारख्या कार्यात सुद्धा हे सेवाव्रती आनंदानं मग्न असतात. हेडगेवार रुग्णालयाची आणखी 2 वैशिष्ट्ये आहेत. एक म्हणजे मेमोग्राफीची अद्ययावत यंत्रणा. स्तनांच्या कर्करोग निदानाकरता अचूकतेसाठी या यंत्रणेचा उपयोग केला जातो. याचबरोबर हेडगेवार रुग्णालयाच्या पॅथॉलॉजी लॅबला आंतरराष्ट्रीय NABL मानांकन मिळालंय. म्हणजेच या विभागाच्या दर्जा
आणि अचूकतेवर शिक्कामोर्तब झालंय. त्यामुळे या लॅबमधील रिपोर्ट्स आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य केले जाऊ शकतात. डॉक्टर हेडगेवार रुग्णालय औरंगाबाद या रुग्णालयाच्या प्रेरणेनं नाशिक इथे 2008 साली श्री गुरुजी रुग्णालय या एका नव्या रुग्णालयाची सुरुवात झाली. समाजाभिमुख आरोग्य सेवेचा आदर्श निर्माण करण्याच्या उदात्त हेतूनं ध्येयप्रेरित अशा तरुण डॉक्टरांनी हे रुग्णालय सुरू केलंय. उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा वाजवी दरात गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवणं हा याचा मूळ उद्देश आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी यासाठी गेली 10 वर्ष केल्या गेलेल्या अखंड प्रयत्नांचा परिपाक म्हणजे हा श्री गुरुजी रुग्णालयाचा प्रकल्प. 6 पूर्णवेळ डॉक्टर, केवळ 6 लाख रुपये आणि कसलाही हॉस्पिटल चालवण्याचा अनुभव नसताना एका छोटेखानी भाड्याच्या खोलीत सुरू झालेलं हे रुग्णालय आता 4 एकरच्या विस्तीर्ण जागेत उभं होणार आहे. सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीने 5 एकर जमीन अतिशय मोक्याच्या जागेवर या ट्रस्टला दिली. त्याच्यावर एक भव्य प्रकल्प एकूण 2-3 फेजेसमध्ये होईल. त्यातली पहिली फेज आत्ता लवकर सुरू होईल, बांधकाम त्याचं सुरू होईल, त्याचा प्लॅन तयार आहे. आणि ह्या फेजमध्ये आत्ता साधारणपणे 6 विविध फॅकल्टीजची व्यवस्था करण्यात आली आहे, ज्याच्यामध्ये गायनिक आहे, ऑप्थल आहे, कॅन्सर आहे, ऑर्थोपेडिक आहे. अशा सगळ्या व्यवस्था या ठिकाणी असतील. त्याचबरोबर एक डॉक्टर मुंजेंच्या नावाने आय बँक पण असणार आहे. ही दोन्ही रुग्णालयं मिळून आज 150 बेड्स, सर्व अद्ययावत सुविधा, दत्ताजी भाले रक्तपेढी, 45 पूर्णवेळ डॉक्टर्स तसंच 400 पेक्षा अधिक कर्मचारी वर्ग अहोरात्र रुग्णसेवा करतोय. फक्त वैद्यकीय सेवा देऊन न थांबता हे रुग्णालय म्हणजे सामाजिक बदलांचं केंद्र व्हावं यासाठी शहरातील उपेक्षित वस्त्यांमध्ये 3 आरोग्य केंद्र रुग्णालयातर्फे चालवण्यात येतात. हे सगळं शक्य झालंय ते केवळ समाजाच्या पाठिंब्यावरच. या सर्व रुग्णालयांचा अनुभव सारखाच आहे. अशा प्रकारच्या सामाजिक कार्यावर आणि प्रामाणिक प्रयत्नांवरच जनतेचा विश्वास असतो. अशा प्रकारची रुग्णालयं ही काळाची आणि रुग्णसेवा व्यवसायाची अपरिहार्य गरज आहे. या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर मंडळींनी या विचारांनी आणि कार्यपद्धतीनं वैद्यक व्यवसायाची धुरा सांभाळली तर या व्यवसायाला आणि पर्यायानं सामाजिक आरोग्याला विधायक आणि न्याय्य दिशा नक्कीच मिळेल अशी आशा धरूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. अनेकांनी एकत्र येऊन मनोभावे एखादं काम करणं म्हणजे संघटन. आणि एखादा समाज जर मोठा व्हायचा असेल तर तो संघटित असला पाहिजे जीवनाच्या भिन्न भिन्न क्षेत्रात. ही सगळी जी काही छोटी मोठी युनिट्स उभी राहिलेली आहेत ती कार्यकर्त्यांच्या जिद्दीच्या बळावरती उभी राहिलेली आहेत. पण या सगळ्याला समाजाचा आधार आवश्यक आहे. आमचा अनुभव असा आहे की विवेकानंद रुग्णालय, हेडगेवार रुग्णालय या संस्थांना समाजाने भरभरून दिलं, पुढेही देत राहील. परंतु छोट्या छोट्या इकाई ज्या आहेत यांनाही समाजाने वेगवेगळ्या प्रकारचा आधार देणं हे आवश्यक राहील. हा आधार आर्थिक असेल, कार्यकर्त्यांचा असेल किंवा वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत वेगवेगळ्या उपक्रमांना सहाय्य करण्याचा असेल. पण असं जर झालं तर समाजाच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या ज्या गरजा आहेत गुणवत्तेच्या, व्यावसायिक आणि त्याचबरोबर विश्वसनीयतेच्या त्या पुऱ्या होण्याच्या दृष्टीने एकूणच फार मोठी पावलं पुढे टाकता येतील असं निश्चितपणे म्हणता येईल.